पुण्यात शिकायला आले आणि हॉस्टेलवर राहते. मला ना खूप दिवसांपासून एक इच्छा आहे. कुठली माहिती आहे? हॉटेलला जायची. पण कधी मला वेळ नसायचा, कधी माझ्या मैत्रिणींना वेळ नसायचा. पण आज काहीही झालं ना तरी मी हॉटेलला जाणारच आहे. आधी मी 2 मैत्रिणींना फोन करून बघते, त्या येत आहेत का. आल्या तर ठीक आहे, नाहीतर माझी मी एकटीच हॉटेलला जाणार आहे. आधी पहिल्या मैत्रिणीला फोन करून बघते, येते का. हॅलो हॅलो, मी रेवा बोलतेय. तू हॉटेलला येतेस का माझ्याबरोबर? कधी? आत्ता. अगं आत्ताच माझं जेवण झालं. शी बाबा, बरं ठीक आहे, बाय. ही नाही आली. अजून एक माझी मैत्रीण आहे, माझी रूममेट आहे. तिला फोन करून बघते, येते का. चल ना. हॅलो. हॅलो, हा बोल रेवा. ऐक ना, मी हॉटेलला चालले आत्ता. येतेस? अगं नाही ग, मला भूक नाही आहे. शी, नेहमीचंच असतं तुझं. बरं आई, मी रूमवर उशिरा येईल. मी एकटी आत्ता हॉटेलला चालली. बरं जा आणि लवकर, आणि पोचल्यावर फोन कर मला. हो काळजीबाई. चल, ठेवते मी. बाय. बाय. शी, दोघीही नाही आल्या. मला आता एकटीलाच हॉटेलला जावं लागणार आहे. एकटा जीव सदाशिव. पण मुद्दा असा आहे की कोणत्या हॉटेलला जावं. हां, इथून सुजाता हॉटेलचा रस्ता मला माहिती आहे. आणि ना तिथे जायला फक्त एकदाच रोड क्रॉस करायला लागतो. तर आपण सुजाता हॉटेललाच जाऊया. तुम्हाला माहिती आहे मंडळी, मी रोड क्रॉस करताना ना लोकांची मदत घेते. तेव्हा माझ्याबरोबर खूप चांगले, वाईट, कॉमेडी वेगवेगळे किस्से घडतात. आज बघूया काय किस्सा घडतोय माझ्याबरोबर. चला, आपण सुजाता हॉटेलला जाऊया. आलं माझं रोड क्रॉस करायचं ठिकाण. बघूया आता कोण येतंय ते. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. शी, माणूस असाच गेला. हेडफोन लावलेले कानाला, काय माहित. जाऊ दे, नेहमीच आहे. हॅलो. हॅलो, कुठे आहेस तू? अरे मी ऑन द वे आहे. अरे ये ना, काय नेहमीचं तुझं भेटायचं ठरलं होतं ना आपलं. अरे मी मेकअप करत होते ना. तू आयुष्यभर मेकअपच करत बस. मी आज तुझ्याशी ब्रेकअप करतोय. बाय. अरे आले ना, आले. हाय. अजून उशीर यायचे ना, आवडत तरी लवकर कसं राहील. सॉरी ना जानू. ठीक आहे, चल. पैसे आणलेस ना शॉपिंगला? तू माझं क्रेडिट कार्ड आहेस ना. कुठच्या अँगलनी? तूच बोलला होतास. ठीक आहे, चल. रडत बसेल नंतर. हा चल. एक्सक्यूज मी. येस. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करते. पण मला रोड क्रॉस करून द्याल का? समोर हॉटेलमध्ये जायचं होतं. हो ये ना दीदी, करून अरे दे. सोड ना, कशाला. जाऊया पुढे, चल. पण तू मला तिची मदत का करून दिली नाहीयेस? अरे ती ब्लाइंड तरी वाटते का तुला? तिच्या हातात केन होती ना. अरे बघ ना, ती किती चिकनी दिसते. म्हणजे जानू, तुझं नक्की माझ्यावरच प्रेम आहे ना? हो ग, असं प्रेम जातं का? ओके चल. शी, काय लोक बोलती, काही सांगता येत नाही.
हवं आहे का तुम्हाला? सॉरी हे म्हणजे मला दिसत नाही आणि तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही आत्ता काय बोलताय हे मला आत्ता तरी समजणार नाही. हो ताई, पैसे नाही घेणार का? काय पैसे? मी काय भिकारी वाटले का रे तुला? पैसे नाही घेणार का? सगळी हाय, गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. कशी आहेस? मी मस्त. एक्सक्यूज मी, हां बोला. मला रोड क्रॉस करून द्याल का? हो ये ना. अगं नको नको नको. अगं आपली अपॉइंटमेंट आहे ना डॉक्टरांची. अरे हो, सॉरी. शी, मी ना आता केन फोल्ड करून ठेवते. त्यात धरून धरून कंटाळा आला. अरे यार, एक तर कामाचं टेन्शन वरतून, एक तर कामाचं टेन्शन आणि वरतून काय डोकं इतकं दुखतंय. हो ना, ही तर सर्वांचीच परिस्थिती आहे. एक्सक्यूज मी दादा, हा बोला. मला रोड क्रॉस करून द्याल का? ॲक्च्युली 15 मिनटं झाली मी उभी आहे इथे. होय, तर तुमच्या इथे एका फुटपाथवर उभे आहात आणि वरतून तुमच्याकडे केन पण नाहीये. सॉरी सॉरी, आहे नाही बघा, हातातच आहे, फक्त फोल्ड करून ठेवली होती मी. हो चला चला. चल रे. केन फोल्ड करायला पण नाही. देवा, हे देवा, तू मला हॉटेलला आज जायचा योग माझ्या नशिबात ठेवला आहेस की नाही रे? समोरून एवढे वास येत आहे, पावभाजी, डोसा, आणि मी इथे उभी आहे रोड क्रॉस करायला. कोणाला तरी पाठव यार. शी यार, कोणीच येत नाहीये. कुठे गेली सगळी रस्त्यावरची माणसं? अरे यार. हा. यार, एक मिनिट झाली. इथून येतंय कोणीतरी. एक्सक्यूज मी, हा बेटा. मला रोड क्रॉस करून द्याल का? हा चल. इथे फुटबॉल चढू. हो चालेल. हॅलो पण. थँक्यू दीदी. वेलकम. पाहिलंत मंडळी, मला आत्ता कोणी मदत केली? एका तृतीयपंथी समाजाच्या व्यक्तीने मला आत्ता मदत केली, तीही एवढ्या स्वीटली. ज्या समाजातल्या व्यक्तींना आपण नाकारतो, धुतकारतो, त्यांच्याशी चांगला व्यवहार करत नाही, अवहेलना करतो, त्यांच्यापैकीच एका व्यक्तीने मला आत्ता मदत केली एवढ्या स्वीटली. दिस इज अमेझिंग. तुम्हाला माहिती आहे, मला ना या लोकांसाठी लहानपणापासून काही ना काही करायचं होतं, पण कधी संधी नाही मिळाली मला. आता बघूया यापुढे मला संधी मिळते का ह्यांचे हक्क मिळवून देण्याची. तुर्तास आपण सुजाता हॉटेलला जाऊया. चला. अरे, हॉटेलचं इन्फ्रास्ट्रक्चर बदललं वाटतं. अरे बाप रे. बेंच, हेल्प यू. ॲक्च्युली ना मला बेंच सापडत नव्हता. मला गाईड करता का? हो या. हां, थँक्यू. चालेल, पण तुमच्याकडे ॲक्सेसिबल मेन्यू कार्ड नाही आहे का? नाही, ते काय असतं? ॲक्सेसिबल मेन्यू कार्ड म्हणजे अशा स्वरूपात, ज्या स्वरूपात हे ब्लाइंड लोकांनाही वाचता येईल, म्हणजे ब्रेल किंवा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये. ओके, तर तू एक मिनटं, मी फीडबॅक फॉर्म आणतो. हां, आणा ना, चालेल. हां मॅम बोला. तर माझं
असं सजेशन होतं की एक संस्था आहे सेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज. त्या संस्थेने ना ठाण्यामध्ये जो विवियाना मॉल आहे ना तिथे सगळ्या हॉटेल्समध्ये ॲक्सेसिबल मेन्यू कार्ड्स डिस्ट्रीब्यूट केले. तर तुमच्याही मॅनेजरला त्या संस्थेची वेबसाईट व्हिजिट करायला सांगा ना आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्याकडेही ठेवा अशी मेन्यू कार्ड्स. ओके, तुमचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही आता हॉटेलला काय केलं? मला एक साधा डोसा द्या. तुमच्याकडे कोल्ड्रिंक कोणतं मिळतं? थम्सअप, पेप्सी, कोकोकोला. ओके, मला एक थम्सअप द्या. ओके, तर तुमची ऑर्डर आहे एक साधा डोसा आणि एक पेप्सी. येस. थँक्यू. वाव, काय डोसा आहे यार. वेटर, मला ना डोस्याचा फोटो काढून द्या ना. हो द्या. ठीक आहे. थँक्यू. नीट काढलायत ना? हो हो. वाव, सोशल मीडिया मला खूप आवडतं. त्याच्यावर ना आपण आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला हव्या त्या स्वरूपात आणि मनासारखी कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवरती कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी पोस्ट करू शकतो. तर माझा आता डोसाचा फोटो मी फेसबुकवर पोस्ट केलेला आहे. आता मी खाते. बेटा, बिल प्लीज. अहो तुम्ही आत कुठे येतात? आम्ही काय आलो आहोत. अहो पण तुम्हाला सांगितलं ना आत नाही यायचं. आपण आम्ही पिझ्झा मागला आहोत, ते खायला आलो आहोत. अहो पण तुम्हाला हवं असेल तर पार्सल घेऊन जा. या ना हो. अहो तुम्हाला सांगितलं ना आत नाही यायचं एकदा. काय झालं? मला संधी मिळाली. मी ही संधी अशी सोडणार नाही. दीदी, हा? तुम्ही इथेच थांबा. हा. एक्सक्यूज मी सर, हां मॅम. मला बोलायचं होतं तुमच्याशी. मी बोलू शकते का? हो बोला. सर, तुम्ही मला हॉटेलमध्ये घेतलं ना? हो घेतलं. मग तुम्ही यांना हॉटेलमध्ये का नाही घेतलं सर? यांना म्हणजे कोणाला? सर, तुम्हाला असं वाटलं का हो मला दिसत नाही म्हणजे आजूबाजूला काय घडतंय या गोष्टींचाही मला अंदाज नसेल? तुम्ही इथे किन्नर व्यक्ती उभ्या आहेत, त्यांना हकलवलं, त्यांच्यावर ओरडला, डाफरला. तुमच्यातला सगळा संवाद, वादविवाद सगळं मी ऐकलंय. तुम्ही यांना हॉटेलमध्ये का नाही घेतलं सर? अहो त्यांना आम्ही हॉटेलमध्ये आत घेतलं असतं तर हॉटेलचं आमचं नाव खराब झालं असतं ना. अहो, पण त्यांनी तुम्हाला क्लिअरली सांगितलं ना सर की ते भीक मागायला नाही, खायला आलेत म्हणून. अहो पण मला पडणं काही चालणार नाही. आणि तुम्ही सगळे हॉटेलमध्ये बसलाय, जेवताय, तुम्हीही बघताय ना आजूबाजूला काय घडतंय ते. तुमच्यापैकी कोणा एकालाही असं वाटलं नाही की यांच्यासाठी आपण पुढे यावं? तुम्ही आहात माझ्याबरोबर? जे आहेत त्यांना थँक्स, जे नाही मला काही फरक पडत नाही. मी बोलणार. सर, तुम्हाला भारताच्या सुप्रीम कोर्टाने 2014 तृतीयपंथी समाजाबद्दल जे लँडमार्क जजमेंट पास केलं ते माहीतच असेल ना? हो माहिती आहे ना. त्या जजमेंटमध्ये त्यांना जगण्याचा अधिकार आहे सर. मग बाहेर जाऊन खाण्यापिण्याचा अधिकार आहेच की त्यांना. आणि दुसरं म्हणजे तुम्ही अन्नदाते आहात. हेच काय, दुसरं कोणीही हॉटेलमध्ये आलं तरी तुम्ही त्यांना असं हॉटेलच्या बाहेर हकलून नाही देऊ शकत सर. मला कोणतेही एक्सक्युजेस नको आहेत सर. तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये खायला घेतलंच पाहिजे. हां मॅम, आम्ही त्यांना आत घेतो. या या आत. थँक्यू दीदी.
असं वागवलं जातं. आम्हाला कधीच चांगलं नाही वागवलं जात. हो ना, लहानपणापासून मी हे बघत आले. म्हणूनच आज मला वाटलं की तुमच्यासाठी काहीतरी करावं. तुम्हीच काय, देशाचा नागरिक आणि एक माणूस म्हणून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या विरुद्ध बोलणं आणि त्यांच्या न्यायासाठी उभं राहणं हे माझं कर्तव्यच होतं. हे घे दीदी. ओ, हे नाणं का? आमच्यात नाही एक दुवा असते. सो स्वीट. मी ना हे नाणं दुवा म्हणून नाही, आपल्या फ्रेंडशिपची पहिली आठवण आणि आपल्या फ्रेंडशिपची सुरुवात म्हणून घेते. चालेल? हां चालेल. हाय दीदी. हाय. तुझं नाव काय? मी राणी. आपण? मी रेवा. ऐका ना, तुम्ही मला नाणं दिलत ना, हां. मला पण तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. ॲक्च्युली आत्ता संक्रांत होती ना, हां. मला तुम्हाला तिळगुळ द्यायचं आहे. तिळगुळ घ्या, छोटू खोला. बरं, तुम्ही तुमचा डिनर एन्जॉय करा. हां. मी येते. बाय. पाहिलंच श्रोते हो, तृतीयपंथी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी समाजाकडनं किती अवहेलना सहन करावी लागते. जोपर्यंत आपल्यातील प्रत्येक माणूस तृतीयपंथी समाजाबद्दल स्वतःच्या मनात असलेली भीती काढून त्यांना आपल्या मनात एक आदराचं आणि सन्मानाचं स्थान देत नाही ना, तोपर्यंत त्यांची प्रगती होणं शक्य नाही. आपण किती श्रद्धेने देवांची पूजा करतो, त्यातलाच एक देव म्हणजे शंकर. अहो, शंकराचंच एक रूप सुद्धा आहे, त्याचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर. तेही किन्नराचंच रूप आहे, आपण त्याची पूजा करतो. मग आपण साधारण माणसं असूनही किन्नरांना आपल्या समाजात मानाचं स्थान का मिळवून देत नाही? सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण म्हणतो, पण अजूनही आपण तृतीयपंथी समाजाला माणुसकीने वागवत नाही. आपण त्यांना अजूनही जगण्याचा अधिकार दिलेला नाही. सरकारला दोष देऊन काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत आपण आपल्या मनापासून त्यांना आदर देत नाही ना, तोपर्यंत त्यांचा विकास होणं शक्य नाही. सरकारने कानून कायदे सगळे काही बनवले आहे, पण अजूनही समाजाने त्यांना स्वीकारलं आहे का? बरोबर आहे श्रोते हो, जोपर्यंत आपल्या समाजातली प्रत्येक व्यक्ती त्यांना आपलं मानत नाही ना, तोपर्यंत त्यांच्या समाजाने कितीही प्रयत्न केले तरी आपल्या साथीशिवाय त्यांची प्रगती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही सारे अशी शपथ घेतो की एक एक सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.